तुम्ही अजूनही आय एम सीइंग टी व्ही असं म्हणता का, किंवा लुक टी व्ही म्हणता का? जर ॲन्सर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग आपण आज शिकणार आहोत सी, लुक आणि वॉच मधला परफेक्ट यूज, आणि तोही मराठीमध्ये अगदी सोप्या ट्रिक्सने. तयार आहात? Hello everyone, I am Ashok Bhui and I am a certified spoken English trainer, and we are going to learn the difference between see, look and watch. तर आजचा हा टॉपिक खूप बेसिक आहे, पण तरीही 90% लोक याच्यामध्ये मिस्टेक करत असतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला शेवटापर्यंत काही गोष्टी शिकणार आहात, तुम्हाला प्रॅक्टिसचे एक्झाम्पल असणार आहेत आणि तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील याच्यामध्ये. चला तर मग आपण आज पहिला वर्ड स्टार्ट करत आहोत आणि तो आहे सी. ओके, सी मीन्स पाहणे. व्हॉट इज दॅट? पाहणे. पाहणे. चला तर मग आपण याला डिफाईन करूया. सी म्हणजे काहीतरी पाहणे, पण एफर्ट न करता किंवा दिसणे. काहीतरी तुम्हाला एफर्ट न करता जे दिसेल, दॅट्स कॉल्ड सी. विदाउट एनी एफर्ट्स, आराम से. ओके, काही न प्रयत्न करता जे दिसतं त्याला म्हणायचं सी. दॅट्स कॉल्ड सी. नो एफर्ट्स आर रिक्वायर्ड फॉर दिस. नो एफर्ट्स. तो दिसणे म्हणूया आपण, ठीक आहे. हाँ, no efforts are there. Let's see an example. I see a bird. You see a car. She saw a book. तर या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये कुठेही एफर्ट्स लागलेले नाहीत. आता पहिलं आय सी अ बर्ड, याच्यामध्ये काय एफर्ट्स लागले का? अजिबात नाहीत, आरामात बघितलं, ठीक आहे. आय सी अ कार, आरामात कार दिसली मला, ठीक आहे. सी सॉ अ बुक, इझिली, बरोबर. पण आपण या मिस्टेक ज्या येणार आहेत, जसं की आय एम सीइंग टी व्ही, ते रॉंग असेल तर याच्यामध्ये तुम्ही नाही करू शकत, ठीक आहे. तर काही अजून एक्झाम्पल्स आपण घेऊया. आय कांट सी एनिथिंग, आय सी दॅट, दॅट्स करेक्ट. ज्याच्यामध्ये एफर्ट्स नसतील त्याला आपण सी म्हणू शकतो. ही तुमच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक असेल, समजलं. ज्याच्यामध्ये एफर्ट्स नाहीत त्यासाठी आपण म्हणू शकतो सी. नो एफर्ट्स, सी. आता सेकंड जो पार्ट आहे आपला तो आपण बघणार आहोत. याला म्हणायचं लुक. व्हॉट इज इट? लुक. लुक. आता याला आपण समजून घेऊया. लुक म्हणजे जाणीवपूर्वक बघणे, विथ इंटेन्शन. जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक बघणं. ओके, दॅट्स इंटेन्शनल, बरोबर. एक इंटेन्शन असेल, विथ इंटेन्शन. विथ इंटेन्शन. इंटेन्शन, त्याच्यामध्ये इंटेन्शन असेल. आणि आपण ज्यावेळेस पण लुक यूज करत असतो त्यावेळेस आपल्याला ॲट लावावं लागणार आहे त्याच्यासमोर. काय लावायचं? ॲट. ॲट इज नेसेसरी फॉर दिस. ॲट इज कंपल्सरी. ओके, लुक ॲट मी. लुक ॲट मी. लुक ॲट मी. एक्झाम्पल, लुक ॲट मी. Okay, look at the board. Look at the board. But if you don't use at, then your example will be wrong. Look at the sky. She is looking at you. Look at the picture. Like this. As we are teachers. Yes. So, आम्ही टीचर लोक मोस्ट ऑफ द टाइम स्टुडंटसाठी सांगतच असतो. Look at the board. Look at the board. Look at this. And here is a common mistake. I am looking TV. No, that's wrong. You can say I am watching TV. समजलं? तर जिथं डिरेक्शन असेल त्या ठिकाणी आपण म्हणायचं लुक.
look at this direction. Yes, look at this. सो डिरेक्शन जर असेल तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं look, direction. And this is like more careful, I'll say careful. Understood? And the last one we are going to learn, that is watch. Watch. Okay, watch. Okay, so here you need time and attention. Okay, म्हणजे आपण म्हणतो की पाहणे, पण कुठल्या टाईपमध्ये? वेळ घेऊन, वेळ प्लस एफर्ट्स, प्रयत्न पण असतील. ठीक आहे, तर लक्ष देऊन असेल हे खूप, आणि खूप जास्त वेळासाठी असू शकतं. ठीक आहे. सो हिअर वी कॅन टेक सम एक्झाम्पल्स. आय वॉच TV. She watched a movie. She watched a movie. ठीक है. They watched a match. And now see, like, watch is normally used for screen time. Screen is there. Normally screen is there. So activities turn up, come new activities, then some activities go off. And for each and every second, the actions change. So there is some movement happening. There are some actions happening. For that we can call it watch. त्यासाठी आपण यूज करू शकतो वॉच. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचा टाइम पण असेल प्लस मुवमेंट पण असेल. त्यासाठी तुम्ही म्हणायचं वॉच. ठीक आहे. चला तर मग आपण एक शॉर्टमध्ये रिव्हिजन करून घेऊया. आणि रिव्हिजन असं आहे की सी म्हणजे आपोआप दिसणे, लुक म्हणजे मुद्दाम पाहणे किंवा बघणे म्हणूया, वॉच म्हणजे वेळ घेऊन पाहणे. तर आपण एक्झाम्पल पण बघू शकतो याच्यामध्ये. आय सी अ बर्ड. ठीक आहे, हे पहिलं होतं सी साठी. दुसरं लुक ॲट द बर्ड. आणि तिसरं आय एम वॉचिंग अ मूवी. सो दिस इज वॉट लाईक फॉर लास्ट वन, वॉच ॲक्शन. Now here we can have some of the examples. Okay, आणि तुम्ही ते फिलअप करायचे आहेत. Yes. I am dash TV. So you can comment your answer. I am dash TV. Second example. Dash at the board. Dash at the board. You can comment it. And the last one. I can dash a dog. I can dash a dog. Now here is a bonus tip for you. Remember, this is a simple formula for you. See, that is without efforts. No efforts are required for that. Look is in direction. Direction. Look at the board. And watch is time and action. तुम्ही सगळ्यांनी आता टाइम देऊन जो माझा व्हिडिओ बघत आहात त्याच्यामध्ये तुमचं वॉच टाइम आहे. बरोबर, दॅट इज वॉच टाइम. तुम्ही लक्ष पण देत आहात आणि टाइम पण दिलेला आहे, तर हे असेल वॉच. तुम्ही एखादा व्हिडिओ मूवीचं बघत असाल तो असेल वॉच. ठीक आहे, तर तुम्हाला हा फरक समजलाच असेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटाकडे जात आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे आन्सर कमेंट करायला विसरू नका. आणि अशा इझी इंग्लिश व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करू शकता. थँक्यू सो मच.